नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे. मी इथे मिक्स पिठाचे डोसे बनवायला घेतले आहे. मक्याचं पीठ पण आज मी नव्यानं टाकलं आहे याच्यात. रवा, मक्याचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर आणि त्याच्यात चटणी, मीठ वगैरे पाणी असं घालून सगळं मिक्स करून घेतलं आणि याचे डोसे बनवले. हे नवीन-नवीन प्रकार मी करतच असते. याच्यात वेगवेगळे पीठ ॲड करणं किंवा वेगवेगळे मसाले ॲड करणं. काय होतंय तोपर्यंत एका बाजूला इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली आणि अगदी आरामशीर याला आपण पलटी करायचं आहे. घाई करायची नाही. किती छान डोसा तयार झालाय बघा. त्याच्यावर चीज वगैरे घातला आणि आम्ही नाश्ता केला. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता, त्यामुळे देवाची सगळी जी भांडी वगैरे होती ना, ते सगळे मी क्लीन करून दिले आधीला. त्याने दररोजची जी पूजा असते ती केली आणि मी इथे जेवण बनवायला घेतलेलं आहे. आज सोयाबीनची भाजी करत आहे आणि खूप घाई गडबड होते. अशा वेळेस आधी मला मदत करतो आणि खरंच थोडी जरी मदत झाली ना, तरी आपलं काम खूप हलकं होतं. भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेतलं आणि देवीच्या पूजेची जी मांडणी आहे ती मी करून घेतली आणि सकाळीच मी ही मांडणी करते, म्हणजे दिवसभर आपल्याला घरात प्रसन्न वाटतं वातावरण. आता संध्याकाळची वेळ आहे तेव्हा देवीला धूप दीप दाखवून पोथी वाचून आरती करून घेतली. आज मी असं तयार झाले आहे. मंगळसूत्र बघा अशा पद्धतीचं आहे, सिंपलच. आणि हो, मी खूप मोठं असं उद्यापन करत नाही. माझ्या शेजारच्या 1-2 बायका आहेत त्यांनाच बोलवते. मला देखील काही ठिकाणी जायचं होतं हळदी-कुंकवासाठी, तर मी जाऊन आले आणि आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे हे इडलीचं आपण तांदूळ वगैरे भिजत घातलंय ना, ते वाटायचे. ते वाटलं. तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.